नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णवने ईश्वरीला आपल्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी ठेवून घेतलेली असते आणि स्वतःची पर्सनल असिस्टंट म्हणून त्याने आता ईश्वरीला ठेवून घेतलेलं असतं. पण इथे तिला आता पर्सनल असिस्टंट या कारणासाठी केलेलं असतं कारण ईश्वरीला त्रास देता यावा म्हणूनच इथे अर्णवने ईश्वरीला स्वतःची पर्सनल असिस्टंट म्हणून तिची निवड केलेली असते. आणि इथे तो आता ऑफिसमध्ये एकटाच खूप वेळ थांबलेला असतो. मग आता जोपर्यंत इकडे अर्णव काम करणार तोपर्यंत त्याची पर्सनल असिस्टंट हिलासुद्धा थांबायला हवं असं अर्णवने सांगितलेलं असतं. तर इकडे तिला आता उशीर झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते की सर, पण आता उशीर झाला आहे. माझे घरचे लोक फोन करत आहेत मला कधी येणार ते विचारायला. मी फोन उचलू का? तेव्हा अर्णव तिच्यावरती जोरात ओरडतो आणि तिला म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये फोन अलाउड नाही आहेत. केबिनमध्ये असताना तुझा फोन नाही वाजला पाहिजे. सायलेंटवरती कर, सायलेंटवरती कर सांगितलं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, पण मी फोन उचलू का? माझ्या घरून फोन आहे, माझ्या आत्याचा फोन आहे, माझ्या बहिणीचा फोन आहे असं ती म्हणत असते. तेव्हा ईश्वरीला काळजीपोटी आता घरून फोन येत असतात. पण अर्णवला मात्र तिच्यावरती राग काढायचा असतो. तो म्हणतो सांगितलं ना एकदा, अजिबात फोन उचलायचा नाही म्हणून आणि घरच्या लोकांना सांगायचं यायला उशीर होईल म्हणून. कळलं ना? नाहीतर रिझाईन कर. जरी नोकरी करायची नसेल तर रिझाईन करायचं आणि मोकळं व्हायचं. अजिबात मला इथे त्रास द्यायचा नाही. त्यानंतरला इकडे वसू आत्या खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते बघितलंस ना नमू, ही ईश्वरी आता रोज उशिरा येणार आहे. मला असं वाटतंय ना ती विनाकारण माझा BP इथे आता वाढवत बसणार आहे. आता बघ ना 6चं टायमिंग आहे ना, 6 6:30 वाजले तरीसुद्धा या मुलीचा पत्ता नाही आहे घरी. 6:30 वाजले तरी कुठे राहिली ही मुलगी? तेव्हा इकडे आता वसू आत्याला टेन्शन आलेलं असतं. वसू आत्या म्हणत असते अगं दादाने इथे तुम्हाला दोघींना आहे ना माझ्या जबाबदारीवरती पाठवलं आहे आणि जर तुम्हाला दोघींना काही झालं तर मग मी काय करू? दादाला कशी उत्तरं देऊ मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे वसू म्हणत असते ती कुठे कामाला आहे ते तरी तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे नमू म्हणते हो मला माहिती आहे ना. तू नको काळजी करू आत्या, आपली ईश्वरी नक्की परत येईल. तिला थोडासा उशीर होतो आहे. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो की ही बाई विनाकारण आता ओरडत बसली आणि आमच्या कानांना त्रास करते. आता हिला काहीतरी करून गप्प करायला हवं. तेव्हा राकेश म्हणत असतो आत्या तुम्ही शांत व्हा. तुम्ही कशाला एवढं वैतागताय सांगा बरं. आणि ईश्वरींना उशीर झाला आहे. पण आता हे ऑफिस आहे म्हटल्यानंतर मुंबईच्या ठिकाणी 6चं टायमिंग सांगितलं आहे म्हणून काम काही 6 वाजता होतं का? अहो 6:30 7 हे नॉर्मली होतातच. तेव्हा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. काही होणार नाही आहे. ईश्वरी नक्की परत येतील बघाच तुम्ही. त्यानंतरला इकडे अंजलीने आता फोन केलेला असतो. तर तिथे फोन असतो राकेशचा आणि त्याच्यावरती राणी सरकार असं नाव सेव्ह केलेलं असतं. तेव्हा नमूचं लक्ष जातं स्क्रीनवरती तर राणी सरकार असा नंबर आलेला असतो. तेव्हा इकडे तो म्हणत असतो की आत्या माझ्या क्लायंटचा फोन आला आहे त्याच्यामुळे हा फोन मला घ्यावाच लागेल. आणि राकेश आपल्या बायकोचा अंजलीचा फोन आल्यानंतर लगेचच मोबाईल घेऊन तो बाजूला निघून जातो. तो म्हणतो की महत्त्वाचा कॉल आहे, मला तर घ्यावाच लागेल ना. आणि तुम्ही ईश्वरींची अजिबात काळजी करू नका. हवं तर आपण नंतरला तिथे जाऊया, ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी जाऊन त्यांची आपण चौकशी करूया. तेव्हा इकडे आता बोलणं चालू असतं. अंजली म्हणत असते काय हो, तुम्हाला माझी आठवण नाही का येत? तेव्हा राकेश म्हणतो मी तुला आत्ता आठवणच काढली होती आणि मी तुला फोनसुद्धा करणार होतो. तेव्हा अंजली म्हणते तुम्ही नेहमी असंच बोलता. जेव्हा मी फोन करते तेव्हा तुम्ही मला म्हणता की मी तुला आत्ता फोन करणारच होतो. मग कधीतरी तुम्ही स्वतःहूनसुद्धा फोन करत जा ना. नेहमी तर मीच तुम्हाला फोन करत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो असं काय करतेस? अगं मी नेहमी तुला फोन करतो. जेवलीस का? नाश्ता केलास का? चहा घेतलास का? तुझ्या बारीक सारीक गोष्टी मी तुला विचारत असतो. त्याचं काय? त्याचं काहीच इथे मोल नाही आहे का? असं राकेश म्हणत असतो. तेव्हा अंजली म्हणत असते की बोलण्यात आहे ना तुमचा हात कुणीही पकडू शकत नाही. कसा एखाद्या माणसाचा राग घालवायचा हे तुम्हाला अगदी बरोबर जमतं. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो हा मग काय, तेवढं तर जमायलाच हवं ना. बायकोला मला खुश तर ठेवायचं आहे. बरं ठीक आहे, आता काळजी करू नको हां. मी आता एकदम ठीक आहे आणि कामालासुद्धा सुरुवात झाली आहे. तेव्हा अंजली म्हणत असते अहो पण आज लवकर तुम्ही घरी याल ना.
मी तुम्हाला सांगितलं होतं ना मामीचा वाढदिवस आहे, त्यामुळे तुम्हाला यावं लागणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो, मला खरंच यायला आवडलं असतं, पण उद्या कोर्टामध्ये त्या बिचाऱ्या गरीब मुलीची केस आहे गं. त्याच्यामुळे आता ती उद्या इथे आली आणि मी जर नसेन तर तिला असं वाटेल मला तिची केस लढायची आहे की नाही, बरोबर की नाही. तेव्हा मला खरंच नाही येता येणार, तू मला समजून घे ना. तेव्हा अंजली म्हणते, बरं ठीक आहे, मी इथे मामींना समजावेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी मामीला समजावते. त्यानंतर इकडे आता आंधळा विश्वास असतो अंजलीचा राकेशवरती. आंधळा विश्वास, तिला असं वाटत असतं की राकेश खरोखर खूप चांगला मुलगा आहे, पण तसं अजिबातच नसतं. तो अजिबात चांगला नसतो. त्याची नजर ईश्वरीवरती असते आणि ईश्वरीला इम्प्रेस करण्यासाठी त्याने हा संपूर्ण घाट घातलेला असतो. पण इथे नमू, ईश्वरी, वसुआत्या तिघाही जणी खूपच जास्त साध्या असतात. एवढा कपटी माणूससुद्धा, इतका नालायक माणूससुद्धा असू शकतो हे त्यांना अजून माहिती नसतं. कारण तो त्यांच्यासमोर चांगलं चांगलं वागण्याचं नाटक करत असतो. त्याचा क्रूरपणा अजून त्या दोघींच्याही समोर आलेला नसतो. त्यामुळे इथे आता नमू आल्यानंतर ती राकेशकडे बघते, तेव्हा राकेश खूप घाबरतो. त्याला असं वाटतं की नमूने त्याचं बोलणं ऐकलं की काय, अशी भीती त्याला वाटते. तो म्हणतो, काय झालं? तेव्हा नमू म्हणते, काय झालं काय, चला मग आता. तेव्हा राकेश म्हणतो, कुठे जायचं आहे? तेव्हा नमू म्हणते, अहो तुमच्यासाठी चहा घेऊन आली आहे ना, आत्याने बोलवले तुम्हाला, नाहीतर चहा थंड होईल. तेव्हा इकडे आता राकेशला मनातल्या मनात तर खूप भीती वाटलेली असते. त्याला असं वाटतं नमूने माझं बोलणं ऐकलं की काय. तेव्हा तो घाबरलेला असतो आणि पुन्हा तो म्हणतो की या घरामध्ये कुणालाही कळता कामा नये की माझं लग्न झालं आहे म्हणून. याची मला काळजी तर घ्यावीच लागणार आहे, असं इकडे आता राकेश म्हणत असतो. तर इथे ईश्वरीला खूपच जास्त उशीर होत असतं, त्याच्यामुळे तिला काळजी वाटते. घरचे लोक टेन्शनमध्ये असतील हे सुद्धा तिला माहिती असतं. तर इथे अर्णवने आता सांगितलेलं असतं ईश्वरीला एक लेटर टाईप करून घ्यायचं आहे आणि तो इंग्लिशमध्ये खूपच जास्त फास्टमध्ये लेटर टाईप करून घेत असतो. तेव्हा इकडे आता ती एक आयडिया करते, आपला मोबाईल काढते आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग सुरू करते आणि तो मोबाईल इथे डेस्कवरती ठेवते, त्याच्या टेबलवरती ठेवते. तेव्हा अर्णव तिला एक लेटर छान पद्धतीने आता टाईप करायला सांगणार असतो. त्यासाठी तिला तो आधी लिखाण करायला सांगतो. जे जे काही बोलतो ते सगळं इंग्लिशमध्ये बोलतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अरे देवा, इंग्लिशमध्ये ते सुद्धा इतक्या फास्ट. शाळेत कॉलेजमध्ये असताना इंग्लिशचा आणि माझा 36चा आकडा, आणि इथे तर आता इंग्लिशमध्येच मला लेटर लिहायला सांगतायत. तेव्हा मोबाईलमध्ये आता त्याचं सगळं बोलणं हे रेकॉर्ड होत असतं. तेव्हा खूपच जास्त घाबरलेली ईश्वरी म्हणत असते की आता एकदा घरी फोन करून सांगू का की याला उशीर होतोय म्हणून. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, त्याची गरज नाही आहे, सांगितलं ना फोनला हात लावायचा नाही म्हणून, आणि तुमचा फोन इथे ठेवा, कुणालाही काही कळता कामा नये, कळलं का. तेव्हा इकडे ईश्वरी आता लिहित असताना अर्णव तिच्याकडे बघत असतो. तिची गंमतसुद्धा तो घेत असतो की माझ्या इथे तुला काम करायचं आहे ना, मग कर काम. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, काय चाललं आहे काय, प्रोफेशनली काम करत असताना असं एवढं उशीर करून जमतो का, पटापट काम करायचं असतं. माझे असिस्टंट म्हणून काम करताय ना, तेव्हा कामामध्ये स्पीड ठेवायचा. मला इतका सावकाश आणि हळूवार केलेलं काम आवडत नाही. कामामध्ये कशी हुशारी हवी आहे, चलाकी हवी आहे, कळलं ना. तेव्हा इकडे अर्णव जणू काही मुद्दामूनच आता ईश्वरीला त्रास देण्यासाठी हे सगळं करत असतो. इतका उशीर झालेला असतो. ऑफिस टायमिंग हे 6 वाजतानाचं असताना देखील आता 7-7:30 वाजलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आता एक काम करायचं, फोन तर इथेच राहणार आणि तुला जाऊन हे लेटर टाईप करायचं आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या हे लेटर टाईप करून माझ्याकडे घेऊन यायचं. त्याच्यामध्ये चुका पण नाही झाल्या पाहिजे, कळलं का. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर ते सगळं मी करणारच आहे, पण आता उशीर होतोय तर एकदा घरी फोन करून सांगू का. अर्णव म्हणतो, गरज नाही आहे आणि आता तुझ्याकडे फक्त 10 मिनटं आहेत. 8 मिनटामध्ये लेटर टाईप करून इथे माझ्या डेस्कवरती ते आणून द्यायचं, कळलं तुला. तेव्हा ईश्वरी आता मनातल्या मनात खूपच जास्त घाबरलेली असते. एवढं मोठं लेटर 8 मिनटामध्ये टाईप करून होतं आहे की नाही, अशी भीतीसुद्धा तिला वाटत असते. तर इथे अर्णवला आता तिला असाच त्रास द्यायचा असतो आणि मग ती स्वतःच वैतागून ही नोकरी सोडून जाईल, असं त्याला वाटत असतं. पण हा त्याचा गैरसमज असतो. कारण प्रेक्षकांनो, आपल्याला माहिती आहे की ईश्वरीला या नोकरीची किती गरज आहे ती. कारण तिला आता पैसे कमवायचे सुद्धा आहेत,
पण ते अर्णवला सुद्धा द्यायचे आहेत, कारण 50,000 रुपये दिल्यानंतरच तिला तिचं लॉकेट हे परत मिळणार असतं. तर इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी गेलेली असते लेटर टाईप करायला. तर इकडे अर्णवच्या घरी मामीचा वाढदिवस असतो आणि मामी छान तयार वगैरे होऊन आता उभी राहिलेली असते. तिला माहिती असतं की इथे खूप मोठं सरप्राईज मला दिलं जाणार आहे. पण घरातले लोक आता तरीसुद्धा लाईट वगैरे बंद करून तिला छान इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. तेव्हा इकडे तिला वाटत असतं की तिच्यासाठी केक आणलाय की नाही आणलाय. पण तिच्यासाठी छान असा केकसुद्धा ऑर्डर केलेला असतो, सजावटसुद्धा केलेली असते. पण तिला वाटत असतं घरातले लोकांना माहिती आहे की नाही आणि मला ते सरप्राईज देत आहेत की नाही, ही शंका तिच्या मनामध्ये आलेली असते. पण सगळेजण आता बाहेर येतात, तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात. तेव्हा इकडे आता तिची संपूर्ण फॅमिली एकत्र जमलेली असते तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. तेव्हा इकडे आजीसुद्धा वल्लरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि अंजलीसुद्धा. वल्लरी खूपच जास्त खुश असते कारण तिचा वाढदिवस असतो. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की सगळेजण तर इथे आहेत, पण अजून माझा मुलगा कुठे आहे? त्याचबरोबर आकाश आणि अर्णव दोघेही अजून तिथे आलेले नसतात. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की वल्लरी, अगं केक तर बघ किती छान आहे आणि आता मला काही थांबवत नाही आहे. तू एक काम कर ना, हा केक लवकरात लवकर कट कर आणि मलासुद्धा खायला दे. तेव्हा वल्लरी म्हणते नाही या, अजिबात नाही. हा केक मी अजिबात कट करणार नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात काय गं, काय झालं? केक का कट करणार नाही आहेस? तेवढ्यातच तिथे आकाश आलेला असतो. आकाशला बघितल्यानंतर वल्लरी खूपच जास्त खुश होते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की आई, अगं केक कट करतेस ना? तेव्हा वल्लरी म्हणते हो रे, करणारच आहे. तू आलास ना, बरं झालं. पण अजून अर्णव कसा आलेला नाही आहे? अर्णव कुठे आहे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अर्णव दादाला ऑफिसमध्ये काम आहे म्हणूनच त्याला यायला उशीर होणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते पण नाही या, अजिबात नाही. जोपर्यंत इथे अर्णव येत नाही तोपर्यंत मी केक कटच करणार नाही आहे, असं स्पष्टपणे वल्लरीने सांगितलेलं असतं. ती म्हणते की माझा वाढदिवस आहे ना, निदान माझ्या वाढदिवसाला तरी सगळ्यांनी लवकर यायला हवं होतं. तेव्हा अंजली म्हणत असते मामी, मी सगळ्यांना फोन करून सांगितलं होतं. तुला सांगितलं की नाही मी? मी सगळ्यांना फोन करून सांगितलं होतं की इकडे मामीचा वाढदिवस आहे, तेव्हा सगळ्यांनी यायचं आहे म्हणून. पण आता तुम्हीच मला सांगा की जर अर्णवला काम असेल तर तो कसा काय येईल? आकाश म्हणतो आई, अगं मी आलो आहे ना, दादाला काम आहे म्हणून तो नाही आला आहे. तेव्हा तू एक काम कर, केक कट करून घे. तेव्हा इकडे आता मामासुद्धा तेच म्हणत असतात. वल्लरी म्हणत असते तुम्ही लोक काही आणि कितीही मला बोललात ना, तरीसुद्धा अर्णव इथे आल्याशिवाय मी अजिबात केक कट करणार नाही आहे. तो दरवर्षी मला गिफ्ट देतो आणि खूपच जास्त स्पेशल असं गिफ्ट तो मला देत असतो. पण ह्या वेळेला मला त्याच्याकडून असं गिफ्ट मागायचं आहे ना, की ते दिल्याशिवाय मला आनंद होणार नाही आणि म्हणूनच मला वाढदिवसाच्या निमित्त इथे आता अर्णव हवा आहे. अर्णव आल्याशिवाय मी अजिबातच केक कट करणार नाही आहे, हात लावणार नाही आहे. मामा म्हणत असतात अगं वल्लरी, असं काय करतेस? आम्ही सगळेजण इथे जमलो आहे ना तुझ्या वाढदिवसाला. केक कट कर आणि आम्हालासुद्धा भरव. तोपर्यंत अर्णव येईलच, हो की नाही आई? तेव्हा इकडे आजी म्हणतात हो अगदी बरोबर आहे. पण आता वल्लरीला कोण सांगणार ना? वल्लरी काही ऐकायला तयारच नाही. तेव्हा अंजली म्हणत असते की मामा तुम्ही थांबा. मामीची इच्छा झाली ना की ती बरोबर केक कट करेल आणि तुम्हाला देईल. तेव्हा इथे वल्लरी मनामध्ये म्हणत असते की जोपर्यंत अर्णव इथे येत नाही तोपर्यंत मी केक कट करणार नाही आणि मला त्याच्याकडून असं काही गिफ्ट घ्यायचं आहे ना की त्याशिवाय माझं आणि माझ्या मुलाचं आयुष्यसुद्धा बदलून जाईल. तेव्हा तिने आता मनामध्ये एक प्लॅन तयार केलेला असतो आणि त्याचमुळे ती इथे केक कट करायची थांबलेली असते, अर्णवची वाट बघत थांबलेली असते. पण इथे अंजलीला टेन्शन आलेलं असतं की वल्लरीने दुसरा कुठलाही विषय काढू नये, कारण का इथे अर्णवला लग्नाचा विषय काढल्यानंतर किती बरं राग येतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे अंजली म्हणत असते की मामी, अगं तू आता थांबण्यापेक्षा आम्ही सगळेजण इथे थांबलो तर केक कट कर ना. आणि हे बघ, अगं राकेशसुद्धा येणार होते, पण त्यांनासुद्धा महत्त्वाची केस आहे ना, ते स्टडी करत बसले, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आता येता येणार नाही आहे. तेव्हा इकडे मामी आता विचार करत असते की कधी एकदा अर्णव येतोय आणि त्याच्याजवळ मनातली गोष्ट ही बोलली जाते.
तेव्हा इकडे अर्णव आता हसत बसलेला असतो, कारण अर्णवला असं वाटत असतं की इथे ईश्वरीला जे लेटर टाईप करायला सांगितले ते लेटर तिला टाईप करताच येणार नाही आहे. तिला 8 मिनिटामध्ये ते लेटर टाईप करता येणार नाही. मग तिला उशीर होईल आणि मग आता रागाच्या भरात मी तिला कामावरून काढून टाकेन असं अर्णवला वाटत असतं. कारण का, त्याला आता तिच्या चुका बघायच्या असतात. तिने जर चुका केल्या तर मग तिला तो कामावरून लगेच सगळ्यांच्या समोर तिचा अपमान करून तिला कामावरून काढता येईल असं अर्णवला वाटत असतं. पण इथे अर्णवचा प्रेक्षकांनो तो खूपच मोठा गैरसमज असतो. कारण अर्णव कितीही वाट बघत असला तरीसुद्धा इकडे तिच्या हातून काहीही चुका होत नसतात. तर इकडे आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा सर, तुम्ही मला 8 मिनिटाचं टायमिंग दिलं होतं. 8 मिनिटामध्ये मी संपूर्ण लेटर हे टाईप करून आणलेलं आहे. हवं तर तुम्ही वाचा. जर त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर मला सांगा. तर इकडे ईश्वरीने आयडिया केलेली असते. अर्णवचं सगळं बोलणं तिने मोबाईलला रेकॉर्ड केलेलं असतं आणि मग तेच रेकॉर्डिंग बघता तिने छान पद्धतीने असं एकदम स्वतःचं डोकं वापरून इथे लेटर टाईप केलेलं असतं आणि त्याचा खूपच चांगला परिणाम हा झालेला असतो. म्हणजे अर्णवला आता किमान ईश्वरीची हुशारी तरी कळलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, म्हणजे जरी मला काही गोष्टी जमत नसल्या, मला एवढं इंग्लिश येत नसलं तरीसुद्धा मी प्रयत्न तर करणारच ना सर. प्रयत्न करताना इथे आपण आपला 100% द्यायला पाहिजे आणि कामाच्या बाबतीत हुशार तर मी नक्कीच आहे. बरोबर की नाही सर? तुम्ही हवं तर लेटर वाचून घ्या. तेव्हा इकडे आता अर्णवने तिला आजच्या दिवसभरामध्ये सांगितलेली सगळी कामं अगदी व्यवस्थितरित्या केलेली असतात. तेवढ्यातच इथे आता घरून फोन येत असल्यामुळे ती म्हणत असते की सर, एकदा मला फक्त घरी फोन करू द्या आणि मला सांगू द्या की मला यायला थोडा उशीर होतोय म्हणून. सगळेजण काळजी करत असतील. तेव्हा अर्णव म्हणतो त्याची अजिबात गरज नाही आहे, कळलं ना? काम करत असताना मोबाईल हातामध्ये घ्यायची गरजच काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते सर, असं काय करताय तुम्ही? पण एकदा तरी घरच्या लोकांना इन्फॉर्म करायला पाहिजे ना. तेव्हा अर्णव म्हणतो तसं असेल तर तुला रिझाईन करायचं असेल ना तर तू रिझाईनसुद्धा करू शकतेस. करायचं आहे का? नोकरी सोडून गेलीस तरी काही फरक पडत नाही. तेव्हा इकडे आता ईश्वरीला काय बोलावं काही कळत नाही. ती गप्पच बसते. त्यानंतरला राकेश म्हणत असतो की काय झालं असेल? ईश्वरीला खूपच जास्त उशीर होतो इथे यायला. मी फोन करून बघू का? कारण सगळेजण टेन्शनमध्ये असतात, काळजीत असतात. वसू आत्याचा बाजार चालूच असतो. ती म्हणत असते की माझा रोज BP वाढणार आहे. रोज मला गोळ्या खाव्या लागणार आहेत. इशू आता कधी लवकर येईल? बघा ना, म्हणजे 6चं टायमिंग आहे. 6:30 वाजून गेले. 7, 7:30 झाले तरीसुद्धा ती मुलगी आलेली नाही आहे. ही मुंबई आहे, इंदोर नाही. हे तिला कळायला पाहिजे. रात्रीचं घरी एकटं येता येणार आहे का तिला? तिला खूप जास्त भीती वाटेल. तेव्हा इकडे राकेश आता फोन करत असतो. तेव्हा अर्णवने फोन आपल्या जवळच तिचा ठेवून घेतलेला असतो. तेव्हा तो नंबर बघत असतो. त्याच्यावरती राकेशजी असं नाव सेव्ह करून ठेवलेलं असतं आणि ते राकेश सारखा फोन ट्राय करत असतो. तरीसुद्धा इकडे ती काही फोन आता उचलत नसते. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की राकेशजी, घरून फोन येतोय. सगळेजण काळजीत असतील, उचलू का? आणि तो उचलायला जाणार तेवढ्यातच फोन राकेशने कट केलेला असतो. तेव्हा इकडे राकेश म्हणतो हे बघा, तुम्ही काळजी करू नका. त्यांना इतकाच उशीर होणार असेल का तर मी त्यांना पिकअप करायला जाईन. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. त्या कुठल्या ऑफिसला आहेत तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे मी त्यांना फक्त मित्राच्या द्वारे सुचवलं होतं कुठे जॉबला जायचं आहे. पण त्या कुठे जॉब करतात हे मला माहिती आहे. तुम्ही मला ॲड्रेस द्या. मला माहिती नाही आहे ना. ॲड्रेस दिला तर मी बरोबर त्या ठिकाणी त्यांना घ्यायला जाईन. तेव्हा इकडे आता नमूला माहिती असतं की ती कुठे जॉब करते. तिला जो ॲड्रेस माहिती असतो तो नमूने सांगितलेला असतो इकडे राकेशला. राकेश तो ॲड्रेस ऐकतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला असं वाटत असतं की हा ॲड्रेस तर अर्णवच्या ऑफिसचा आहे आणि अर्णवच्या ऑफिसमध्ये जर ईश्वरी काम करते तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं राकेशला वाटत असतं. तो म्हणतो काही झालं ना तरीसुद्धा राकेश हा म्हणत असतो की ईश्वरी फक्त माझी आहे आणि ती मलाच मिळणार. आणि तो सारखा आता फोन ट्राय करत असतो आणि तेवढ्यातच अर्णव म्हणतो की फोन उचलायला पाहिजे. आणि फोन उचलल्यानंतर दोघेही काही बोलत नाही, फक्त एकमेकांचा आवाज ऐकायला आता आतुरलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव म्हणत असतो की लेटर तर छान तयार केलेला आहे. ती म्हणते की मला कमी समजू नका
आणि त्याने आता तिच्याकडून खूप जास्त कामसुद्धा करून घेतलेलं असतं. उशीर झालेला असतो म्हणून राकेश त्या ठिकाणी बघायला आलेला असतो की ईश्वरी कुठे आहे. ईश्वरीच्या आयुष्यात दुसरं कोणी आलेलं नाही आहे ना माझ्या आधी, असं त्याला वाटत असतं. आणि तो आता इकडे तिला बघायला आलेला असतो अर्णवच्या ऑफिसच्या बाहेर. तेव्हा इथे अर्णव जात असताना ईश्वरी त्याला हाक मारते आणि त्याच्या गाडीच्या समोर येऊन उभी राहिलेली असते.